बुलेटिनमध्ये स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। केंद्र सरकारचा शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। कृषी मालाकरता किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आलेली आहे। लागवडीच्या खर्चापेक्षा 50% अधिक किमान किंमत मिळणार आहे। किमान आधारभूत किंमत मिळणार आहे या संदर्भातला हा प्रश्न आहे। खरीप पिकाकरता किमान आधारभूत किंमत मिळणार आहे। खर्चापेक्षा 50% अधिक ही किमान आधारभूत किंमत असेल। केंद्र सरकारचा हा शेतकऱ्यांकरता महत्त्वाचा निर्णय आहे। त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। खरीप पिकाकरता किमान आधारभूत किंमत 50% अधिक असणार आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचार। प्रशांत, हा कृषी मालासंदर्भात किमान आधारभूत किमतीचा काय मुद्दा आहे, कसा तो शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल? केंद्रीय मंत्रिमंडळाने 5 प्रमुख निर्णय घेतलेले आहेत। त्यापैकी 3 जे प्रमुख निर्णय आहे हे शेतकऱ्यांच्या संदर्भातले आहेत। त्यामध्ये खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमतीमध्ये 50% वाढ करण्याचा निर्णय घेतला। हा सगळ्यात मोठा निर्णय असं म्हणावं लागेल। आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते, मोदी केंद्रीय मंत्रिमंडळाने हा शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजात देखील सवलतीला मंजुरी दिलेली आहे। हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। दुसरा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे। साधारणतः 7,71,00,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आणि खास करून 3 मोठे हे निर्णय आहे खास जर बघितलं शेतकऱ्यांच्या संदर्भातले। आणि देशामध्ये ज्या पद्धतीनं महागाई वाढते, या महागाईच्या वाढण्याच्या पार्श्वभूमीवरती आणि शेतकऱ्यांना कल्याण करावं, शेतकऱ्यांसाठी योजना असाव्या, यासाठी MSP मध्ये वाढ करण्याचा, खास करून खरीप हंगामातील किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 50% वाढ करण्यात आली। हा एक मोठा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। सुवर्णा, नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल।